6 महिन्यापासून आपण पाहतोय बीड जिल्ह्यातील जे सहकार क्षेत्र हे अडचणीत आलेलं आहे। यात सर्वात मोठी जी मल्टीस्टेट आहे ही ज्ञानराधा आहे आणि यामध्ये लाखो ठेवीदारांच्या कोट्याधींच्या ठेवी अडकलेल्या आहेत। या संदर्भात वारंवार आपण पाहिले सचिन उबाळे यांनी आंदोलन केले लोकशाही मार्गाने, परंतु आतापर्यंत तरी म्हणावं यश आलेलं नाहीये। ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी उबाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जी शिवसृष्टी आहे या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले। आपल्यासोबत ते आहेत, इथून जाणून घेऊ परत आमरण उपोषण सुरू केले, काय मागण्या आहेत? बीड जिल्ह्यातील संशयाच्या भोवऱ्यामध्ये असणाऱ्या ज्या मल्टीस्टेट आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानराधा मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, माजलगाव अर्बन, मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन, मातोश्री अर्बन, त्याचबरोबर शुभकल्याण मल्टीस्टेट आणि काल परवा दिवशीच जे एका अर्बनचे चेअरमन पळून गेले अशी साई अर्बन, या अनेक मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या आयुष्याची जमापुंजी आणि संसार गाडा चालण्यासाठी जो पैसा लागतो त्या सगळ्या पैसा या मल्टीस्टेटमध्ये अडकलेला आहे। आणि गेल्या 6 महिन्यापासून आम्ही लढा सर्वसामान्याच्या बॅनरखाली गेल्या कित्येक दिवस विविध प्रकारची आंदोलनं केली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं याच्या अगोदरही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं। आम्हाला काही आश्वासनं मिळाली होती, ती आश्वासनही पूर्ण झाली नाहीत। त्याच्यानंतर आम्ही दणका मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढला, दंडुका मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढला, त्याच्यानंतर मराठवाडा दौरा हा ठेवीदारांच्या गाठीभेटींचा मी एक ठेवीदारांचा भाऊ म्हणून केला, परंतु आजपर्यंत पाहिजे तसं किंवा म्हणावं तसं यश आलेलं नाही। परंतु 5 जून रोजी ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना पोलिसांनी पुणे येथून अटक केली आणि अटक केल्यानंतर आज 28 जून आहे, म्हणजे गेली 22 दिवस झाले त्यांना माजलगाव पोलीस स्टेशन असेल, माजलगाव न्यायालय असेल, त्याच्यानंतर बीड येथील पोलीस स्टेशन असेल, बीड न्यायालय असेल, वारंवार त्यांना पोलीस न्यायालयीन कोठडी देण्यात येत आहे आणि 22 दिवस झालेले असून 22 दिवसामध्ये पोलिसांनी काय तपास केला हा आम्हाला सर्व ठेवीदाराला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे की 22 दिवसामध्ये काय केलं, ठेवीदारांसाठी काय माहिती आहे की सुरेश कुटेंनी ह्या पैशाचं काय केलंय किंवा हा पैसा कुठं वापरलाय, त्यांनी या नेमकं पैशाचं काय केलंय, पोलिसांकडूनही काही उत्तर मिळत नाहीये। आणि 22 दिवस जर तपासाला लागत असतील तर अन्न त्यांचं राहिलेलं जे संचालक मंडळ आणि याच्यामधला जो म्होरक्या, मी ज्याला म्होरक्या म्हणल, तो ज्ञानराधाचा उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी याला आणि ज्ञानराधाचं संचालक मंडळ यांना तात्काळ अटक पोलीस का करत नाहीयेत हा प्रश्नचिन्ह आहे। त्याचबरोबर साईरामचा चेअरमन साईनाथ परभणे, राजस्थानीचा चेअरमन चंदूलाल बियानी, त्याच्यानंतर लक्ष्मी माता अर्बनचा राठोड, हे जे चेअरमन आहेत आणि त्यांचं संचालक मंडळ आहे यांच्यावरती बीड जिल्ह्यामध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु पोलीस प्रशासन यांच्याकडे का दुर्लक्ष करते हा खूप मोठा प्रश्न ठेवीदारांसमोर पडलेला आहे। नक्कीच, पण तुम्ही ठेवीदारांसाठी आंदोलन उभा केलंय, पण त्याच्यातच मध्ये तुमच्यावर आरोप होत आहेत की तुम्ही जे फॉर्च्युनर तुम्ही ह्या प्रक्रियेतून घेतली, शिष्टमंडळ मॅनेज होतं, याकडे तुम्ही कसं पाहता? कुठलंही आंदोलन करत असताना ते आंदोलन प्रामाणिक हेतू जर ठेवून जर केलं तर ते आंदोलन यशस्वीतेच्या मार्गाकडे नक्कीच जातं। आणि मी एक सर्वसामान्य घरातील मुलगा असून एक सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळं एक सर्वसामान्य पोराचं मराठवाडाभर आज ह्या मुद्द्यावरती नाव झालेलं असताना काही राजकीय लोक असतील किंवा जे कर्जदार ठेवीदार आहेत हे विविध प्रकारचे माझ्यावरती आरोप करतायत। एक मराठीमध्ये म्हण आहे की लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाबळीच्या झाडाला दगड मारत नाही। नक्कीच, सुरेश कुटे वारंवार म्हणतात फॉरेनचा जो फंड आहे तो येणार आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? सुरेश कुटेंनी वारंवार पोलीस अधीक्षक साहेब यांच्या माध्यमातून कुठेतरी मध्यस्थी झाली पाहिजे म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आम्हा ठेवीदारांना सुरेश कुटेंचं बोलणं करून त्यांची भेट करून देण्याचं काम झालं होतं। आम्ही त्यांना आतापर्यंत 4 ते 5 वेळेस भेटलोच देखील आणि भेट होत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही 8 ते 10 लोक जायचो आणि नंतरच्या 3 भेटीच्या वेळेस आम्ही 70 ते 80 लोक
मराठवाड्यामध्ये असणाऱ्या विविध शाखेतून 4-2 असे प्रतिनिधी, प्रत्येक शाखेतले लोक आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि जात असताना अलीकडेच आम्ही एका ठिकाणी चहासाठी थांबायचो आणि त्या ठिकाणी ठरलं जायचं की आपल्याला त्यांना कुठले प्रश्न विचारायचे, त्यांचं काय आपल्याला ऐकायचं आणि आपल्याला काय मांडायचं आणि आपल्याला त्यांनी दाखवलेले डॉक्युमेंट आपल्यापैकी कोण पाहणार आहे। त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने सांगायचं गेल्या वेळेस 17 तारखेला जी 17 मला वाटतं मार्च 17 एप्रिलला जी बैठक झाली त्या एप्रिलला माझ्याबरोबर जी मंडळी आली होती तर ते डॉक्युमेंट बघण्याचं काम मी स्वतः न करता माझ्या मित्रांना जे ठेवीदार आहेत आज ते न्यायालयामध्ये तक्रार केलेली त्यांनीच पाहिलं आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की मिनवांटा रिसर्चचे एवढे मिलेनियम मध्ये त्यांचा तिथं आकडा आहे आणि एवढी रक्कम त्यांच्याकडे ती आलेली आहे। म्हणून आम्ही आणि त्यांनी तेच कागदपत्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा बीड जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे ते पेपर दिल्यामुळं आम्ही देखील तसंच ठेवीदारांना सांगण्याचा प्रयत्न केला। म्हणूनही आमच्यावरती आरोप होत असतील की बाबा तुम्ही बघितलं, तुमच्यावर आमचा विश्वास होता, परंतु आम्हाला जे दाखवलं गेलं तेच आम्ही तुम्हाला सांगितलं, आम्ही आमच्या मनानं याच्यामध्ये एकही काही सांगितलं नाही। आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता की मला फॉर्च्युनर दिली, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जरी असलो तरी मी स्वतःच्या पायावरती कॉन्ट्रॅक्टरशिप हा माझा व्यवसाय आहे आणि माझ्याकडे स्वतःची 4 चाकी आहे। माझ्यावरती आरोप होते की फॉर्च्युनर दिली आणि ती संभाजीनगरला आहे, म्हणजे बीडमध्ये जागा नाही असं म्हणण्याचा त्याचा अर्थ झाला। आणि मला जर फॉर्च्युनर दिली असती तर मी माझ्या जीवाची बाजी आज इथं लावली नसती। माझा लढा हा सर्वसामान्यासाठी आहे, गोरगरिबासाठी आहे आणि माझ्यावरती आरोप करणाऱ्याची नावं हे सुद्धा मला माहिती आहे। त्यांनी येणाऱ्या काळामध्ये फक्त माझं एम एकच आहे की गोरगरिबाला पैसे मिळावेत। ज्या दिवशी पहिला पैसा गोरगरिबाला मिळेल तसं तुमच्याच आपल्या प्रारंभाच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच हे जे काही लोक आहेत वितुष्ट नतद्रष्ट जे लोक असतात यांची यादी मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर करेन। शेवटचा प्रश्न आहे, आंदोलनाची आता इथून पुढची दिशा कशी राहणार आहे आणि प्रशासनाकडे ठोस मागणी काय आहे? प्रशासनाकडे आंदोलनाची दिशा जर म्हटलं तर गेल्या 2 दिवसापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वा रोड पुतळ्याच्या समोर नतमस्तक होऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आणि प्रशासनाला आणि शासनाला आणि लोकप्रतिनिधींना आणि या मल्टीस्टेटच्या चेअरमनला आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी असेल की गोरगरिबांच्या ठेवी तात्काळ परत द्या, तुमचं ऑडिट आमच्या समोर सादर करा, दिलेलं जे कर्ज आहे त्या कर्जदारांची यादी तुम्ही प्रसिद्ध करा, त्याचबरोबर ज्ञानराजाचा उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी याला आणि त्याचबरोबर ज्ञानराजाचं संचालक या संचालक मंडळाला तात्काळ अटक करा, त्याचबरोबर वर्षापासून फरार असलेला चंदूलाल बियानी, शाहीनाथ परभणे, परमेश्वर राठोड, मराठवाडा अर्बन माजलगावचं संचालक मंडळ, त्याचबरोबर काल परवा दिवशी पळून गेलेलं साई अर्बनचं संचालक मंडळ चेअरमन, त्याचबरोबर मातोश्रीचं संचालक मंडळ चेअरमन यांना पोलीस प्रशासन आणि शासन यांच्यावरती कारवाई का करत नाही? आणि यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण हे इथं जे केलेलं आहे ते माझा इथं प्राण जरी गेला तरी मी हे उपोषण सोडणार नाही। आपण पाहू शकतोय ज्या ठेवीदारांच्या ठेवी त्या परत मिळाव्या यासाठी उबाळे यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं आहे ते या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे आणि जोपर्यंत जे गुन्हे नोंद झाले आहेत त्या गुन्हे नोंद झालेले जे संचालक आहे पूर्ण ती टीम आहे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणावर ठाम असल्याचं मत सचिन उबाळे यांनी व्यक्त केलं।